नमस्कार. ओल्या बांगड्याची करी कशी करायची ते सांगते. त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओल्या बांगड्याचे काप, कांदा टमॅटोची पेस्ट, हळद, मीठ, कोकम आगळ, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, ओल्या खोबऱ्याचं वाटण आणि मालवणी फिश करी मसाला. सर्वात आधी आपल्याला बांगड्याचे काप मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी हळद, मीठ चवीनुसार, कोकम आगळ आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. ह्या माशांना, बांगड्याच्या तुकड्यांना ती पूर्णपणे व्यवस्थित आलटून पालटून लावून घ्यायची आहे. सगळ्या बाजूंनी नीट चोळून घ्यायची. मॅरिनेट केल्यामुळे बांगड्यांना अजून छान चव येते. अर्धा ते पाऊण तासासाठी आपल्याला हे बांगड्याचे पीस मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. मी ही करी 3 ते 4 लोकांना पुरेल इतकी बनवते आहे. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे छान तडतडले की मग त्यामध्ये आपल्याला फ्रेश कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. मग कांदा टोमॅटोची पेस्ट घालायची. ही पेस्ट आपल्याला किमान 5 ते 7 मिनटं भाजून घ्यावी लागेल. त्यामध्ये पाणी राहता कामा नये. चांगली भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता त्यामधील पाणी तुम्हाला आत्ता दिसतं आहे, पण हे पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला. अधूनमधून पेस्ट ढवळत राहायची आहे जेणेकरून ती भांड्याला चिकटणार नाही. पूर्णपणे पाणी कमी होताना आपल्याला दिसून येतं आहे. आता त्यामध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. हेही मिश्रण 5 ते 7 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. ओल्या खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी मी थोडं ओलं खोबरं, त्यामध्ये तीळ, जिरे, आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडंसं वाटण्यासाठी पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तेल सुटताना आपल्याला दिसतं. मग त्यामध्ये आपण लाल तिखट घालतो आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी इथे आमच्या घरचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरला आहे. हे सगळं छान भाजून झालं की यामध्ये आपल्याला आता फिश करी मसाला घालायचा आहे. तुम्ही लोकल मार्केटमध्ये जो अवेलेबल आहे तो फिश करी मसाला वापरू शकता. सगळा मसाला पुन्हा नीट भाजून घ्यायचा आहे. आता मी यामध्ये 1.5 ते 2 ग्लास गरम केलेलं पाणी घालते आहे. भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे, तेही मी त्यात ॲड केलेलं आहे. हे मिश्रण चांगलं छान ढवळून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही पाणी अजून ॲड करू शकता. या पाण्यामध्ये आता कोकम 1 चमचा घालायचा आहे, कोकम आगळ, आणि हे बारीक गॅसवर उकळवायला ठेवायचं आहे. पाण्याला उकळी आली की तुम्ही त्यामध्ये बांगड्याचे तुकडे 1 बाय 1 करून असे त्यामध्ये सोडायचे आहेत. पाणी गरम असल्यामुळे लवकर उकळी आलेली आहे. ही झटपट रेसिपी
होणारी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता. एकदाच हलवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये चेक करायचं आहे बांगडा हाताने तुटतो का. हाताने तुटत असल्यास आपली करी तयार आहे. त्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली गरमागरम ओल्या बांगड्याची करी. ही तुम्ही गरम भातासोबत किंवा ज्वारीची तांदळाच्या भाकरीसोबत गरमागरम सर्व करू शकता. थँक्यू.